श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला साबुदाण्याचं पुडिंग दाखवणार आहे. तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. चला. साबुदाण्याचं पुडिंग बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे प्रथम तर साबुदाणा, अर्धी वाटी साबुदाणा. तो स्वच्छ धुवून घेतला 2-3 वेळा आणि तो 10 ते 15 मिनटं भिजवून ठेवले. त्यानंतर मग आंबा, एका आंब्याच्या फोडी आहेत. त्यानंतर काजू, मनुका, हवे ते ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. केशर आहे, दूध जवळजवळ 2.5 वाटी, तर दुधाची पावडर, साखर आणि वेलची पावडर. आता कृती बघूया. इथे मी 2.5 कप पाणी उकळत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आता आपला हा अर्धा कप साबुदाणा घालायचा. आणि आता हे सारखं ढवळत राहायचं, कारण की साबुदाणा खाली लागू शकतो. आणि साबुदाणा जोपर्यंत ट्रान्सपरंट होऊन वर तरंगत नाही तोपर्यंत हे आपल्याला शिजवायचे. मी शिजवून घेते. चला. आपले साबुदाणे अगदी ट्रान्सपरंट झालेले आहे, पारदर्शी झालेले दिसत आहेत बघा. आता आपण हे साबुदाणे आहेत ना, हे गाळून घेऊया. आता हे जरा थंड झाले की मिक्सरमध्ये आपल्याला फिरवायचे. आपले साबुदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण दूध गरम करून घेऊया. आपलं दूध गरम होते तोपर्यंत आपण आपला शिजवलेला साबुदाणा, आंबा आणि मिल्क पावडर हे तिन्ही एकत्र वाटून घेऊया. चला. प्रथम तर आंबे घालूया. आता ह्याच्यात मिल्क पावडर मी थोडंसं दूध घालून भिजवले ती घालूया. आता ह्याच्यात आपण साबुदाणा जो शिजवून घेतलाय तो घालूया. आणि आता हे सगळं वाटून घेऊया. आपले हे मिश्रण तयार झालेले आहे. आता हे दुधामध्ये घालूया. आणि आता मात्र सतत ढवळत राहायचं. ढवळत राहा, ढवळत राहा, ढवळत राहा. आणि आता ह्याच्यात साखर घालूया. हे करण्यासाठी मात्र जाड बुडाचं पातेलं घ्या. आता हे आपलं चांगलं एकजीव होत आलेलं आहे. आता ह्याच्यात वेलची पावडर घालूया. आता ह्याच्यात दुधात भिजवलेलं केशर आहे ना ते घालूया. आता ह्याच्यात ड्रायफ्रूट्स घालूया. आपण हे साबुदाणा पुडिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि सेट करूया. अशा प्रकारे आपलं हे साबुदाणा पुडिंग तयार आहे. अत्यंत सुंदर दिसणारं आणि तितकंच स्वादिष्ट लागणारं असं हे साबुदाणा पुडिंग तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालंय मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात.